नमस्कार. आजच्या या विशेष बातमीपत्रात तुमचे स्वागत. संसदेच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनात आज अभूतपूर्व गोंधळ पाहायला मिळाला. तर तिकडे महाराष्ट्राच्या राजकारणात अजितदादांच्या निधनानंतर पुन्हा एकदा संशयाचे वादळ उठले आहे. पाहूया आजच्या टॉप 5 ब्रेकिंग न्यूज. बातमी क्रमांक 1. संसदेत महासंग्राम, राहुल गांधींचा हल्लाबोल. संसदेच्या लोकसभेत आज राहुल गांधी आणि संरक्षण मंत्री राजनाथ सिंग यांच्यात थेट शाब्दिक युद्ध पाहायला मिळाले. माजी लष्करप्रमुख जनरल नरवणे यांच्या अप्रकाशित पुस्तकाचा हवाला देत राहुल गांधींनी चीनच्या घुसखोरीवर गंभीर प्रश्न उपस्थित केले. चीनी रणगाडे भारतीय सीमेच्या 100 मीटर जवळ आले होते, असा दावा राहुल गांधींनी करताच राजनाथ सिंग यांनी संताप व्यक्त केला. अप्रकाशित पुस्तकाचा आधार घेऊन देशाची दिशाभूल करू नका, असे म्हणत त्यांनी राहुल गांधींना आव्हान दिले. या गदारोळामुळे लोकसभेचे कामकाज उद्यापर्यंत तहकूब करावे लागले आहे. बातमी क्रमांक 2. अजित पवारांचा अपघात की घातपात. महाराष्ट्राचे माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या अपघाती निधनानंतर आता राजकीय चर्चांना उधाण आले आहे. खासदार संजय राऊत आणि आमदार अमोल मिटकरी यांनी या अपघाताबाबत खळबळजनक संशय व्यक्त केला आहे. अपघातावेळी अजितदादांकडे ती महत्त्वाची फाईल होती, असा दावा संजय राऊत यांनी केला असून या प्रकरणाची आंतरराष्ट्रीय यंत्रणेमार्फत चौकशी करण्याची मागणी आता जोर धरू लागली आहे. बातमी क्रमांक 3. उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांचा सातारा दौरा. नवनियुक्त उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार आज ॲक्शन मोडमध्ये दिसल्या. त्यांनी कराड येथे जाऊन दिवंगत यशवंतराव चव्हाण यांच्या प्रीतिसंगमावर जाऊन अभिवादन केले. अजित पवारांच्या निधनानंतर ही मोठी जबाबदारी त्यांच्या खांद्यावर आली असून आगामी जिल्हा परिषद निवडणुकांमध्ये राष्ट्रवादीच्या दोन्ही गटांचे विलिनीकरण होणार का, याकडे आता संपूर्ण महाराष्ट्राचे लक्ष लागले आहे. बातमी क्रमांक 4. सोन्याचे दर जमिनीवर, गुंतवणूकदारांची चांदी. कालच्या अर्थसंकल्पानंतर आज सराफा बाजारात मोठी खळबळ उडाली आहे. सोन्याच्या दरात प्रति 10 ग्राम 3% तर चांदीच्या दरात 6% ऐतिहासिक घसरण झाली आहे. कस्टम ड्युटी कमी केल्याचा हा परिणाम असून गेल्या 10 वर्षातील ही सर्वात मोठी घसरण मानली जात आहे. बातमी क्रमांक 5. मुंबई ते पुणे फक्त 48 मिनिटांत. रेल्वे मंत्री अश्विनी वैष्णव यांनी आज मुंबईकरांसाठी मोठी घोषणा केली आहे. नवीन हायस्पीड कॉरिडॉरमुळे आता मुंबई पुणे प्रवास केवळ 48 मिनिटांत पूर्ण होणार आहे. तसेच 2029 पर्यंत मुंबईच्या ताफ्यात 238 नवीन एसी लोकल दाखल होणार आहेत. तर या होत्या आजच्या घडामोडी. संसदेत उद्या पंतप्रधान मोदी राहुल गांधींना काय उत्तर देतात, याकडे संपूर्ण देशाचे लक्ष असेल.